नमस्कार मंडळी, मी जान्हवी। आपण काल आलेलो गिरगावमध्ये ग्राहक पेठ या एक्झिबिशनला। काल आपण ग्राउंड फ्लोर कव्हर केलाय। हे एक्झिबिशन 2 फ्लोर मध्ये डिवाइडेड आहे। आज आपण फर्स्ट फ्लोर एक्सप्लोर करणार आहोत। तिथे किती दिवाळीचे काय काय कलेक्शन आहे आणि किती सुंदर सुंदर प्रोडक्ट्स आहेत ते आपण ती सगळी माहिती जाणून घेणार आहोत। परत एकदा तुम्हाला इथे येण्याचा मार्ग सांगते। चर्नी रोड स्टेशन पासून ईस्टला चर्नी रोडला आल्यानंतर इथे येण्यासाठी तुम्ही सरळ लेन मधून चालत येऊ शकता। गिरगाव ब्राह्मण सभा हॉलचं नाव आहे। ग्राहक पेठ एक्झिबिशन आहे। तर मंडळी, हे एक्झिबिशन 10, 11 आणि 12 तारखेला आहे ऑक्टोबरच्या 2025। आज 11 ऑक्टोबर आहे। पण असं नाही आहे की तुम्ही समजताय की 12 तारखेला एक्झिबिशन संपलं तर आम्ही कसं ते एक्सप्लोर करायला येणार प्रोडक्ट्स। मी पहिल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्टॉलचे तुम्हाला विजिटिंग कार्ड दाखवले आहेत। तिथे त्यांचा नंबर, ब्रँडचे नाव, ते सगळे डिटेल्स दिलेले आहेत। त्याचा स्क्रीनशॉट घ्या, त्यांना कॉन्टॅक्ट करा। आणि ते हँडमेड प्रोडक्ट्स जास्त असल्यामुळे ते वर्षाचे 12 महिने ऑर्डर्स घेतात। तर तुम्ही त्यांना ऑर्डर नंतर सुद्धा प्लेस करू शकता। तर चला आपण एक्सप्लोर करूया आता फर्स्ट फ्लोअरला काय काय आहे ते। चला। तर मंडळी, आपण स्टॉल क्रमांक 23 ला आलेलो आहोत। इथे मी घरगुती पीठ, सांडगी मिरची हे सगळे प्रोडक्ट्स बघते। आपण ताईंना विचारूया की काय ह्याच्याबद्दल माहिती देऊ शकतात ते। नमस्कार ताई। नमस्कार, मी नेहा केळकर। खेडशेत चिपळूणला आमचं राईस मिल आणि पोहा मिल आहे। त्याबरोबर हे सगळे घरगुती प्रोडक्ट आहेत। थालीपीठ भाजणी आहे, मालवणी वडा पीठ आहे, त्याच्यानंतर हे कोळीत पीठ आहे, गावठी कुळथाचं पीठ आहे। त्याच्यानंतर हा गोडा मसाला आहे ब्राह्मणी पद्धतीचा। भरली वांगी वगैरे मसाले भात याच्यासाठी हे 200 ग्रामचं पाकिट आहे, 150 ला। त्याच्यानंतर हे कैरीचं लोणचं आहे आणि ही फेसलेली मोहरीतली मिरची आहे। हे सगळं तुम्ही घरगुती करतो हे सगळं। छान। त्याच्यानंतर ही सांडगी मिरची आहे, कूट आहे, पोह्याचं डांगर आहे। अच्छा, पोह्याचं सुद्धा डांगर आहे। हे कोकम आहेत, हे गावठी तांदूळ आहेत, लाल भाताचे, लाल तांदूळ म्हणतात। बरोबर, हे लहान मुलांसाठी चालतात, डायबिटीस साठी सुद्धा चालतात, किंवा डाएट करतात ना त्यांना सुद्धा चालतात। आणि हे गावठी पोहे आहेत जे आपण बाजारात असतात ना त्याच्यापेक्षा हे थोडे जाड असतात आणि त्याला चव असते। गावठी असतात त्याच्यामुळे वास आणि चव छान असते। असं हा मालवणी मसाला आहे। आपण उसळी किंवा चिकन वगैरे करतो त्याच्यासाठी वापरू शकतो। त्याच्यानंतर आमरस आहे आमचा हा। त्याच्यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नाहीये, फक्त 10% साखर आहे। 10% साखर आणि ते गरम करून विशिष्ट टेम्परेचरला आम्ही ते भरतो। हे किती 1 वर्ष वगैरे राहतं आणि ओपन केल्यावर मग 8 दिवस फ्रीज मध्ये ठेवायचं। अच्छा, काय प्राइस आहे याची? 200 रुपये अर्धा लिटरचं। ओके, हे काय ताई? त्याच्यानंतर हे आहे ज्वारीचे चुरमुरे, जे आपण नॉर्मल चुरमुरे वापरतो त्याच्याऐवजी हे ज्वारीचे आहेत। ते पौष्टिक म्हणजे डाएट साठी वगैरे चालू शकतो। बरोबर। असं म्हणजे ह्याची भडंग होते, भेळ होते। ओके। आणि हे तसेच नाचणीचे पण आहेत। हे बघा, हे नाचणीचे आहेत। त्याच्यानंतर हे एक प्रोडक्ट आहे आमचं नवीन, नाचणीचे पोहे आहेत। हे ते कटलेट साठी आपण बाइंडिंग साठी आपण जे ब्रेड क्रम्स वापरतो त्याच्याऐवजी हे वापरायचं। बरोबर। किंवा मग दुधातनं खायला पण कॉर्नफ्लेक्स ऐवजी असं हे चांगलं आहे, म्हणजे हेल्दी आहे। हे घावन पीठ आहे, हे थालीपीठ भाजणी। ओके ताई, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर हेच आहे आणि हे पॅम्पलेट आहे। तर हा ताईंचा पूर्ण डिटेल्स आहेत की काय काय प्रोडक्ट ऑर्डर नुसार तुम्हाला कुरिअर पण आम्ही करतो। अच्छा, तुम्ही डिलिव्हरी करू शकता? कुरिअर पण करतो, म्हणजे फोन वरती कोणी तुम्हाला ऑर्डर दिली तर? बाकी उन्हाळ्यात आमच्याकडे बटाटा कीस असतो, फेण्या असतात, आंबा पोळी, फणस पोळी उन्हाळ्यामध्ये ते पण असतं। आणि आंबे पण असतात आमचे। आंबे पण वगैरे विकतो? अच्छा। आणि होम डिलिव्हरी पण असते आमची, आंब्यांची ऑर्डर पण घेतो आम्ही। असं कुठचे? देवगडचे? नाही, चिपळूण, रत्नागिरी हापूस। रत्नागिरीचे। ओके, छान। थँक्यू ताई। आपण आलेलो आहोत मंडळी स्टॉल क्रमांक 24 ला। गंधार प्रोडक्शन हे ब्रँडचं नाव आहे। दादा नमस्कार। नमस्कार दादा, तुमच्या ब्रँड बद्दल आम्हाला सांगाल? येस, नक्कीच। गंधार सोप म्हणून आपण चिपळूणमध्ये 2019 पासून या व्यवसायाची सुरुवात केली आहे। आपण स्वतः चिपळूणमधून
होममेड साबण बनवतो, घरी साबण तयार करतो. आपल्याकडे जवळपास 14 प्रकारचे साबण आहेत. ओके. आणि यावर्षी दिवाळीसाठी आम्ही चंपा आणि डिझायर इसेन्सचे मोहगंधा या नावानं नवीन साबण लॉन्च केलेले आहेत, जे दिवाळी स्पेशल सोप म्हणून आपण विकतो. ओके. त्याचबरोबर आपल्याकडे दिवाळीसाठी गिफ्ट पॅक पण आहेत. ओके. 3 प्रकारचे गिफ्ट पॅक आहेत. एकामध्ये साबण आहे, शाही स्नान आहे, उठणं आहे. एकामध्ये 2 प्रकारचे साबण आहेत. एकामध्ये 2 प्रकारचे साबण, बजाज ऑलमंड ऑइल, अत्तर आहे. असे वेगवेगळ्या वस्तू याच्यामध्ये आहेत. दिवाळीसाठी गिफ्ट द्यायला, एखाद्या भाऊबीजेला किंवा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये दिवाळी भेट द्यायला याचा उपयोग फार चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल. फ्रेंड्स लोकांना सुद्धा आपण गिफ्टिंग साठी देऊ शकतो. 100%. आणि प्राइसिंग कशी असेल यांची? साधारण छोट्या बॉक्सची किंमत आहे 120 रुपये फक्त. मध्यम बॉक्सची किंमत आहे 200 रुपये आणि जो मोठा पॅक आहे त्याची किंमत आहे 250 रुपये फक्त. 250 मध्ये 2 साबण आहेत. एक दिवाळी स्पेशल साबण, एक नॉर्मल साबण, त्यानंतर बजाज ऑलमंड ऑइल, अत्तर आहे, शाही स्नान आणि उठणं आणि त्याची जी प्लेट आहे ती आपण सुपारीच्या झाडापासून बनवलेली याची प्लेट बनवली आहे. विरी प्लेट ज्याला म्हणतात, ती तुम्ही रियूज करू शकता. नॉर्मल याच्यामध्ये पण तुम्हाला कुठेही ती वापरता येईल तुमच्या घरात. घरगुती ती टाकाऊ वस्तू नाही. बरोबर. हे त्याचबरोबर आपल्याकडे बॉडी वॉश पण आहेत. 3 प्रकारचे बॉडी वॉश आहेत, केशर बदाम, लाईम आणि गुलाब, शाही गुलाब या नावानं. लिप बाम आहेत. हिवाळ्यामध्ये आपले ओठ फुटतात किंवा गालाला स्क्रॅच येतात, त्वचेची काळजी घेण्याकरता गाईची तुपापासून बनवलेली लिप बाम पण आहे. त्यानंतर शाही स्नान आहे. दिवाळीच्या दिवशी पाण्यामध्ये 4 ड्रॉप टाकायचे, सुगंधी स्नान, आणि त्याने आपण सुगंधी आंघोळ करायची. आता तुम्ही वर्षभर पण करू शकताय. बरोबर. हे आपण स्वतः बनवलेलं प्रोडक्ट आहे. बाथ सॉल्ट आहे, म्हणजे समुद्री मीठ, खडे मीठ ज्याला म्हणतो. त्याच्यामध्ये नीम पावडर, तुलसी पावडर हे घटक आपण वापरलेत. सांधेदुखीवर त्याचा उपयोग खूप चांगला होतो. गरम पाण्यामध्ये घालून तुम्ही आंघोळ पण करू शकता. फक्त डोक्यावर तुम्ही आंघोळ करू नका, कारण मीठ आहे केसांचं खराब होऊ शकतं. उठणं आहे दिवाळीसाठी बनवलेलं. फेस पॅक आहे. एक फेस पॅक एका वेळेला वापरू शकता. हातावर घेऊन चेहऱ्याला लावायचा, 10 मिनिटांत चेहरा नॉर्मल पडणं, वॉश आउट करायचा. हे तर आपण कधीही वापरू शकतो. हे कधीही वापरू शकता, याला काय आपल्याला असं नाही. जेंट्स लेडीज कोणी वापरू काही शकता. केमिकल वगैरे बिलकुल नाही, बिलकुल काही केमिकल नाही. मग कसं हे पाकिट? फक्त 10 रुपये. 10 रुपयाला. खूप छान आहे. मस्त आहे. त्यानंतर आपल्याकडे ट्रॅव्हल पाऊचची आपण एक संकल्पना गेल्या वर्षी आणली होती. याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. ट्रॅव्हल पाऊच म्हणजे प्रवासाला तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुम्हाला जे लागणारं पर्सनल सामान प्रत्येकाचं असतं, ते एक 4 दिवस किंवा 8 दिवस तुमच्या ट्रिपला पुरेल एवढे याच्यात सगळे आयटम दिलेले आहेत. म्हणजे की टिश्यू पेपर आहे, तेल आहे, छोटा साबण आहे, टूथपेस्ट आहे, असे सगळे त्याच्यामध्ये आयटम आहे. आणि हा पाऊचही खूप आकर्षक आहे. जे मगाशी म्हटलं तसं गिफ्ट पॅक सारखा याचाही लोक गिफ्ट पॅक म्हणून द्यायला वापर करतात. आणि तुम्ही लहानापासून थोडापर्यंत कुणाही लागणारी वस्तू याच्यामध्ये असल्यामुळे त्याचा वापर आपण हा फक्त 120 रुपये. 120 रुपये. ओके. आणि दादा तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर घेता? हो, ऑनलाईन ऑर्डर घेतो किंवा कुरिअर कोणाला पाठवायचं असेल आपण कुरिअरने ऑर्डर पाठवू शकतो. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दाखवा. हे माझं लिफलेट आहे, त्याच्यावरती माझा कॉन्टॅक्ट नंबर, व्हॉट्सअप नंबर आणि बाकी प्रोडक्टची माहिती आणि पत्ता हे आपण सगळंच दिलेले आहे. ओके. दिवाळीला लागणाऱ्या मंडळी सगळ्या वस्तू तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे सुगंधी उठणं असो, फेस पॅक असो, हे हँडमेड साबण आहेत. हे गिफ्टिंग साठी सुद्धा त्यांनी छान छान बनवलेले आहेत. तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरला फोन करून तुम्ही जरूर ऑर्डर प्लेस करू शकता. आणि आज एक्झिबिशन करता आपण प्रत्येक साबणाच्या किमतीवर 5 रुपये डिस्काउंट केलेले आहे. नॉर्मल साबणाची किंमत 65 रुपये आहे, 100 ग्रॅम वजन आहे. तर एक्झिबिशन करता मी 5 रुपये ऑफ करून किंमत फक्त 60 रुपये लावली. 60 रुपये लावली आहे. छान दादा, छानच. म्हणजे दिवाळी संपली तरी तुम्हाला ऑर्डर नक्की. येस, ठीक आहे. थँक्यू. मंडळी 26 नंबर स्टॉलला आलेलो आहोत. ताई आहे तिथे. आपण ताईंना विचारूया त्यांचं ब्रँडचं नाव काय आणि काय काय कलेक्शन आहे ते त्यांच्याकडे. नक्कीच. नमस्कार. दिवाळीच्या सुरुवातीसाठी म्हणून आम्ही सगळी तयारी घेऊन आलेले आहोत. माझ्या ब्रँडचं नाव आहे अन्न हे पूर्णब्रह्म. माझ्याकडे 18 प्रकारचे लाडू असतात, ज्याच्यातले 14 प्रकार गुळातले असतात, 3 साखरेतले असतात आणि 1 खजुराचा असतो, ज्याच्यात साखर आणि गुळ काहीही वापरलं जात नाही. खजुराचा जो नॅचरल गोडवा आहे त्याचाच गोडवा तुम्हाला या लाडवामध्ये मिळेल. आपल्याकडे पौष्टिक लाडू मध्ये असतात. मेथीचा लाडू आहे, गोविंद लाडू आहे. गोविंद लाडू हा पोह्याचा लाडू असतो. राघवदास लाडू आहे, रव्याचा लाडू असतो जो पाकातला पण आहे. त्याच्यानंतर रवा बेसन आहे. हिरव्या मुगाचे जे सालासहित कडधान्य हिरवे मूग आपण वापरतो त्याची सालासहितची भरड करून केलेले हिरव्या मुगाचे लाडू आहेत.
नाचणीचे लाडू आहेत. या सगळ्या लाडवांमध्ये आपण फक्त ती पीठ आणि गुळ आणि हे वापरत नाही, तर त्याच्याबरोबर आपण खारीक पावडर वापरतो, ड्रायफ्रुट्स वापरतो. त्याच्यामुळे जो न्यूट्रिशनल रिचनेस असतो तोही त्याचा वाढतो. आपण ऑर्डर्सही घेतो 18 प्रकारांमध्ये. त्याच्यानंतर मुंजीच्या लग्नाच्या रुखवताचे लाडू असतात किंवा भिक्षावळीचे लाडू असतात, तेही लाडू आपल्याकडे ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतात. त्याचबरोबर आपल्याकडे भाजणीचे प्रकार अवेलेबल आहेत. चकलीची भाजणी आहे, उपासाची भाजणी आहे, थालीपीठाची भाजणी आहे, मक्याचा चिवडा आहे, पोह्यांचा चिवडा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हे सगळे लाडू आपण ज्या तुपामध्ये बनवतो ते देशी गाईचं तूप आहे. हेही तुम्हाला ऑर्डर प्रमाणे बनवून ऑर्डर प्रमाणे मिळेल. येस, हे प्राइस पण सांगायचा. सगळ्या लाडवांची रेंज ही 25 रुपये ते 30 रुपये नग किंवा 35 रुपये नग या दरम्यान आहे. त्याच्यानंतर ऑर्डर प्रमाणे तुम्ही जर का करून घेणार असाल, क्वांटिटी हवी असेल तुम्हाला, तर त्याच्यात रेट पण आपले वेगळे असतात क्वांटिटीसाठी, तेही तुम्हाला मिळतील. आपला मंथली पॅक असतो ज्याच्यामध्ये आपण 30 लाडू घेतो. तुम्ही असॉर्टेड कोणत्याही प्रकारचे 30 लाडू घेऊ शकता. तर 35 रुपयाच्या लाडवाची किंमत आपण 30 रुपये आणि 30 रुपयाची आपण 28 रुपयाप्रमाणे करून देतो. म्हणजे बल्क म्हणजे क्वांटिटी मध्ये घेतलं तर प्राइस डिफरन्स होतो. मग कसं आहे, घेणाऱ्याला सुद्धा ते बेनिफिशियल होतं. बरोबर. आणि आम्हालाही छान वेगळी व्हरायटी तुम्हाला देता येते. त्याच्याच बरोबर आपण पातळ पोह्याचा चिवडा, त्याच्यानंतर मक्याचा चिवडा असंही देतो. आपल्याकडे कोहळ्याचे सांडगे असतात, जे जनरली गोवा किंवा म्हणजे तिकडच्या पट्ट्याला जास्त वापरले जातात. मुंबईला जास्त नाही. कोकणातले पदार्थही ऑन ऑर्डर आपण म्हणजे सीझनल वाईज मिळतात. आता सध्या दिवाळीचा सीझन असल्यामुळे हे एवढे अवेलेबल आहे. पण ऑन ऑर्डर माझं पेज आहे इन्स्टाचं, द अन्न हे पूर्ण ब्रह्म, ते तुम्ही फॉलो करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. इव्हन माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9833942165. याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअपवर पिंग केलं तर मी तुम्हाला प्रोडक्ट लिस्ट पण पाठवू शकते. ओके. आणि ऑल ओव्हर मुंबई महाराष्ट्र तुम्हाला कुरिअर मिळेल. इव्हन ओव्हरसीज सुद्धा आपण डिलिव्हर करतो. त्याचे चार्जेस वगैरे त्या याच्याप्रमाणे आपले लागतील. बरोबर. तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा नंबर त्यांनी दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून जी ऑर्डर असेल ती प्लेस करू शकता. धन्यवाद. थँक्यू सो मच. शॉप नंबर 27 ला आलेलो आहोत आणि ताई आहे तिथे. ताई, तुमचं नाव? सिद्धी चितळे. सिद्धी चितळे. तुम्ही कुठून आलात ताई? आम्ही चिपळूणवरून आलेलो आहोत आणि साधारण आमचं गिरगावामध्ये आम्ही पहिल्यांदाच येतोय. आमचे इथे कस्टमर्स आहेत, पण आम्ही फेस टू फेस कम्युनिकेशन आजपर्यंत केलेले नाही. पण त्यांना फेस टू फेस कम्युनिकेशन आणि एक चांगला गिरगावातला एक एक्सपिरियन्स म्हणून आम्ही ह्या स्टॉल साठी आलो. काल, आज आणि उद्या असं 3 दिवस हा स्टॉल आहे. तुमच्या ब्रँडचं नाव सांगा आणि प्रोडक्टची माहिती द्या मला. गुरुकृपा फूड्स म्हणून आमच्या ब्रँडचं नाव आहे. आणि ह्याच्यामध्ये साधारण आम्ही सगळे पदार्थ आमचे घरगुती असतात. आणि त्याच्यानंतर सगळे म्हणजे सुरुवात करूया आपण चकलीपासून. चकली आहेत, ही भाजणीची चकली आहे आणि हे कडबोळ आहेत. तर कडबोळ आणि चकली हे दोन्ही भाजणीचंच आपण विकतो. त्याच्यामध्ये फक्त एक कंटेंट एक वेगळा असतो, त्याच्यामुळे एक वेगळ्या कलरचा आहे, एक वेगळ्या कलरचा आहे. उडीद असतात त्याच्यामुळे हे फक्त कडबोळी म्हणून तशी आहेत. त्याच्यानंतर आपले साजूक तुपातले बेसनाचे लाडू आहेत. साधारण एका पॅकेटमध्ये 5 लाडू आम्ही देतो आणि हे सुद्धा आम्ही घरी बनवतो. मग याची प्राइस कशी असेल? ह्याची प्राइस साधारण 5 लाडवांची प्राइस आहे साधारण 110 रुपये 5 लाडवांची प्राइस आहे. ओके. त्याच्यामुळे हे लाडू आणि जसे तुम्हाला हवे असेल ऑर्डर नुसार, किलोवारी म्हणा किंवा नगवारी असेल, ते सुद्धा आम्ही तसे जसं असेल त्याच्या ह्याच्यानुसार आम्ही प्रोव्हाइड करतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिकडनं इकडे प्रोव्हाइड करतो. अच्छा. तुम्ही जसं सांगाल आम्हाला, जशी ऑर्डर द्याल त्या ऑर्डरीनुसार आमचे भाव असतात आणि जे काही असेल ऑर्डर जास्त मोठी त्याच्यानुसार त्या भावानुसार सगळ्या गोष्टी असतात. आता हा चिवडा आहे, हा सुद्धा आम्ही घरी बनवतो. हे पोहे वगैरे ते सुद्धा आम्ही आमचेच गिरण वगैरे आहेत तिथून असतात. इव्हन हे बुंदीचे लाडू, ही गुळाची बुंदीचे लाडू आहेत. त्याच्यात साखर नाहीये. हा साधारण लाडू महिनाभर वगैरे साधारण टिकतो हा लाडू. आणि कारण साखरेच्या बुंदीचे लाडू थोडे काही दिवसांनी खराब होण्याचे तो गुणधर्मच आहे. पण याच्यामध्ये साधारण तुम्ही महिनाभर ठेवलात ना, आणि लाडू पण खूप सुंदर म्हणजे चवीला छान लागतो. गुळाचा असल्यामुळे खमंग लागतो तो. आणि हे आहेत गोड शंकरपाळे, जे साजूक तुपातले आहेत आम्ही. आणि हे साजूक तूप साधारण हे आम्ही
इकडे आहे, हे ह्याच तुपात साधारण हे तळलेलं आहे. हे तूप सुद्धा आम्ही घरी करतो. अच्छा, विकत नाही आणि आहे. काय प्राइस असेल तुपाची? तुपाची साधारण प्राइस गाईचं तूप आहे 750 रुपये किलो आणि म्हशीचं आहे ते 650 रुपये किलो. अच्छा, हा, हेही तुम्हाला मी साधारण बऱ्याच वेळेला कसं लोक तूपही मागतात, so आम्ही तुपाचे असे पॅकेटच केलेले आहेत जेणेकरून ते सांडू 650 नये. किती वजनी? 1 किलोला आहे. 1 किलोला. 1 किलोला 650. मग हे लाडू म्हणा किंवा हे लाडू म्हणा गुळाच्या बुंदीचे, ही शंकरपाळे म्हणा, त्याच्यातच आम्ही केलेले आहेत. आणि आमची मेन खासियत सगळ्या लोकांना आवडते ती म्हणजे आमची पुरणपोळी. तर पुरणपोळी बऱ्याच वेळेला आमच्या होळी असू देत किंवा काही असू देत, पुरणपोळीची मुंबईतून ऑर्डर ऍज कम्पेअर टू कोकण खूप आहे. इव्हन आमच्या बाहेर सुद्धा पुरणपोळ्या जातात. चिपळूण वरनं तुम्ही एवढा? हो, चिपळूणवरून येतात. बऱ्याच म्हणजे माझे स्वतःचे काही ओळखीचे लोक आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर घेतलेला आहे. अच्छा, आणि कसं म्हणजे काय प्राइसिंग असेल? साधारण 70 रुपयाला 2 पुरणपोळ्या, म्हणजे साधारण 35 रुपयाला एक पडेल आहे आमचा. आता तुम्ही कसं आता काय वेळेला कसं दर थोडेसे पुढे मागे 2-3 रुपयाचा फरक असतो, कारण ह्याच्यामध्ये कसं आम्हाला कुरिअर चार्जेस पण असतात गोष्टी. सो ते जसं असेल तसं आम्ही फोनवरती आम्ही तसे कोऑर्डिनेट करतो त्यांच्याशी. आणि पुरणपोळी सुद्धा नॉर्मली 6 दिवस आपली टिकते. 7व्या दिवशी मला शेवटी तो पदार्थाचा गुणधर्म खराब होणार. बरोबर. पण तुम्ही अगदीच म्हणाल की मला उद्या पुरणपोळी हवे तर आज मागतो, तर थोडं आम्हाला डिफिकल्ट होतं. हा, मग ऑर्डर किती दिवस आधी द्यावी लागते? ऑर्डर आता तुमच्या ह्याच्यानुसार साधारण 5-6 दिवस जरी आधी दिलीत ना, तरी साधारण इनकेस जर तुम्हाला उद्या पोळ्या हव्यात आणि 4 दिवसांनी दिलीत तरी आम्ही साधारण आमचे इथे टायअप आहे कुरिअरशी, तर तुम्हाला आज आम्ही पुरणपोळी पाठवली की उद्या तुमच्याकडे असते. अच्छा, हा, तरी पण अंदाजे 4 ते 5 दिवस आधी तुम्हाला ऑर्डर दिली पाहिजे, द्यायला लागते. कारण कसं ती बनवून तुमच्यापर्यंत पोहोचायला पण हवी ना. आणि कसं ऑर्डर तिकडे पण असतात. बरोबर. ऑर्डर. सो काय वेळेला कसं होतं, त्या प्रत्येक दिवसाच्या ऑर्डर जायला सुद्धा तेवढा आम्हाला बनवायला पण वेळ हवा, आणि काहीतरी बनवून कोणाला तरी देणं योग्य नाही. त्याच्यामुळे. आणि खारे शंकरपाळे आहे, हे सुद्धा आम्ही घरी बनवतो. आणि ही गुळाची पोळी आहे. गुळाची पोळी? हा, गुळपोळी. ही गुळपोळी आहे. आणि गुळाची म्हणजे प्रॉपर जी आपण संक्रांतीच्या वेळेला करतो, गुळ वगैरे सगळं घालून, त्यावेळेला कसं ते गुळ पापडीची वगैरे ह्यातलं काही नाही, प्रॉपर गुळाची पोळी आहे. ओके, छान छान आहे तुमच्याकडे प्रोडक्ट. चवीला देऊ गुळाची? नको. थँक्यू सो मच. ठीक. तर ह्यांच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. इथे स्क्रीनवरती त्यांचे नंबर्स दिलेले आहेत. आमचं ते पेजही आहे गुरुकृपा फूड्स म्हणून इंस्टाग्रामला. हा, मी तुम्ही इंस्टाग्रामला जरी DM केलं तरी आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचू. आणि आमचे नंबरही इथे आहेत, त्याच्यामुळे अगदीच कॉल नाही उचलला तरी आम्ही तुम्हाला रिप्लाय 100% करणार. त्याच्यामुळे कॉल उचलत नाही ही घाई. बरोबर. घाईच्या वेळेला थोडंसं होतं. अगदी जर तुम्हाला होळीच्या वेळेला हवं असेल तर तसं थोडं आधी, कारण होळीच्या वेळेला तशी ऑर्डर खूप असतात. त्याच्यामुळे कसं प्रत्येक वेळेला आता ह्याच्या काही कॉम्बो पॅक्स पण आहेत आमचे दिवाळीचे. आता दिवाळीचा फराळ येतो, सो कॉम्बो पॅक प्रत्येक वेळेला आम्ही काय केलं ते गिफ्टिंग मध्ये पण देतो लोकांना. गिफ्टिंग मध्ये पण आम्ही गावात राहत असल्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला नैसर्गिकरित्या गिफ्टच्या स्वरूपातच मिळतात. त्यामुळे आम्हाला गरज नाही लागत. सो तेव्हा जसं ते सुद्धा असेल, तुम्हाला कॉम्बो पॅक हवे असतील किंवा अजून कुठली काही ऑर्डर हवी असेल तरी ते आम्ही नक्की संपर्क साधू शकतो. नक्की. ठीक आहे ताई, धन्यवाद. ओके, धन्यवाद. ताई, तुम्ही हे प्रोडक्ट्स वापरले आहेत का? नाही, मी फर्स्ट टाइम घेणार आहे. पण मला काल एक काका होते इकडे, त्यांनी अगदी म्हणजे ते सगळं बंद झाल्यानंतर ते आले होते काका. ते म्हणलं अहो वरचं सगळं बंद झालंय, तुम्ही कशासाठी आलेला आहात? नाही, मी ऑलरेडी सांगून ठेवलेलं. तर ते गुळबुंदी लाडू आणि पुरणपोळी हे आणण्याकरता म्हणजे आले होते. त्यांनी मला रेफर केलं म्हणून मी इथे आले. आणि नक्कीच मी आता कडबोळी खाऊन बघितली, खूप सुंदर आहेत. आणि ते बाकीचे दोन्ही टेस्ट नक्कीच आणि तुम्हाला प्राइसिंग रिझनेबल वाटते? येस, खूप छान, व्यवस्थित आहे. छान आहे ना? बरोबर आहे. ओके, थँक्यू. आणि मला आवडले की चिपळूणवरून आलेले आहेत. चिपळूणवरून आलेले आहेत. धन्यवाद ताई. थँक्यू. आपण आलेलो आहोत आता 42 नंबर स्टॉलला. आणि इथे बघाल तुम्ही छान असे कंदील आहेत, खूप छान डेकोरेटिव्ह कंदील आहेत. बारीक नक्षीदार काम आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आहे. गोल्डनने फ्रेम डिझाईन केलेल्या आहेत. खूप अशा सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला बघायला भेटतील. इथे ताई आहेत,
ताईंना विचारूया ह्याबद्दलची थोडीशी माहिती. ताई नमस्कार. नमस्कार. तुमच्या ब्रँडचं नाव काय ताई? आमच्या ब्रँडचं नाव आहे कंदील फॅक्टरी. हे माझे बाबा कंदील बनवतात. बाबांचे एज आता 75+ आहे. वर्षभर ते कंदील बनवत असतात. अगदी बारीक काम आहे आणि याच्यात म्हणजे हँडमेड पूर्ण काम आहे. याच्यामध्ये ही उदबत्तीच्या काडीपासून बनवलेलं म्हणजे वेस्ट पासून बेस्ट ते या प्रकार आहे. एक कंदील बनवायला 5 ते 7 दिवस लागतात पूर्ण. आणि त्याच्यात इतकं बारीक काम आहे की आपल्याला हाताने नाही उचलता येत. तर प्रत्येक गोष्ट ही सवाण्याने घेऊन उचलून ती अशी त्याच्यावरती लावावी लागते. त्या करंजा बघाल तर पूर्ण बारीक करंजा आहेत. त्या अगदी खूप कष्ट म्हणजे एकदम गम सुद्धा कमी लावायला लागतो. ही फुलं आहेत त्याच्यात लहान लहान त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आता करंजा आहे. ह्या अशा शेपट्या असतात लहान मल्टी कलर मध्ये. कलर कॉम्बिनेशन वेगवेगळं आहे. आणि याची किंमत म्हणजे याच्या कामाची किंमत आहे. आम्ही हे म्हणजे एक कंदील 400 रुपयाला एक विकतो. ओके. आणि त्यातच हे छोटे कंदील आहेत जे करंजांचे कंदील म्हणतो आम्ही. त्याचेही काम खूप बारीक आहे. ह्या करंजा पण अगदी बारीक करंजा आहेत. आणि ह्याची प्राइसिंग कशी असेल? हा 40 रुपयाला एक आहे. 40ला. आता कसं आपण हे जर तोरण म्हणून जर 1 बाय 1 लावले तर ते एक दाराला सुंदरसं तोरण होतं. लोक देवाऱ्यासाठी लावतात, कार्डच्या डॅशबोर्ड वर लावतात, ग्रिल मध्ये सुद्धा ग्रिल मध्ये किंवा गिफ्टिंग ऑप्शन म्हणून खूप छान आहे. कोणाला देण्यासाठी हा खूप छान एक ऑप्शन आहे. बरोबर. थँक्यू. स्टॉल नंबर 47 ला आलेलो आहोत. समर्थ आर्ट्स म्हणून ब्रँडचं नाव आहे ताईंच्या. ताई नमस्कार. नमस्कार ताई तुमच्याकडे खूप सुंदर मी प्रोडक्ट्स बघतेय. आम्हाला एक एक करून त्याची माहिती द्याल थोडीशी? येस नक्की. आता आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस ही 50 आहे छोटीशी. आणि त्याच्यामध्ये वॉटरप्रूफ आहे आणि सगळं हँड पेंटेड आहे. म्हणजे किचन किंवा काही आपण की होल्डर, कॉइन पाऊच वगैरे पण ऍज अ ठेवू शकतो. सुट्टे पैसे वगैरे. तशी त्याच्यानंतर एक रेंज आहे 75 रुपये. हे बघा ही 75 रुपये. ह्याच्यामध्ये बरेच व्हरायटी येतात. फ्लॉवर्सचे पण येतात डिझाईन. ओके. आणि ही मोस्ट पण हँड प्रिंटेड आहे ना? पेंटिंग केलेलं आहे. पेंटिंग केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे मेन म्हणजे ह्याच्यामध्ये लॅमिनेशन आहे. याला म्हणजे काही लागलं वगैरे बरोबर बाहेर इथे येणार नाही. प्लॅस्टिक लॅमिनेशन आहे. तसंच आपलं एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं, फाईल फोल्डर आहे. हे बघा सगळे हँड पेंटेड आहेत. वेगवेगळे डिझाईन्स आहेत. वा. आणि ह्याची काय प्राइसिंग असेल? ह्याची 300 आहे पण दिवाळी ऑफर मध्ये आपण 250 काढतोय. 500 ला 2. ओके. हे बघ प्रत्येक डिझाईन वेगवेगळी ज्यूटचे. हो हे बघ छान. तसंच आपलं बेस्ट सेलर म्हणून आता ह्या वर्षामध्ये माझं डेनिमचं जातंय. डेनिमच्या मध्ये आपण एक असं करू शकतो. हे पाऊच आणि हा असा हे 400चं डेनिमची बॅग आणि ही 100ची असं करून आपण सेट पण देऊ शकतो. कॉम्बो ऑफर आयदर ह्याच्यामध्ये आपण असं पण स्लिंग हे असं कॉम्बो देऊ शकतो. बरोबर. आणि ऑल ओव्हर सेटवर आपण 5% डिस्काउंट देतो. सेट घेतला तर. येस. आता असं आपण सिंगल विकतो. हे बघा वेगवेगळे डिझाईन्स आहेत सगळे. प्रत्येक डिझाईन तुम्हाला वेगवेगळी. खूप साऱ्या डिझाईन्स आहेत. खूप डिझाईन्स आहेत. फ्लॉवर्स वरच आहेत. आणि हे मोस्टली हँड पेंटेड आहे. प्रत्येक बॅग तुम्हाला हँड पेंटेड दिसेल. हे बघा ही एक विठ्ठलची बॅग आहे. अरे वा मस्त. आपण कॅलिग्राफी पण शिकवतो. आणि वर्षभर सगळे क्लासेस आणि हे सगळे बॅग्स पण अवेलेबल असतात. म्हणजे तुम्ही स्वतः शिकवता? येस मी शिकवते. अरे वा. ब्रश पेन कॅलिग्राफी शिकवते. देवनागरी जे मराठी जे कोण कमी जण शिकवतात मी पण शिकवते गिरगाव मध्ये. आणि रोमन पण शिकवते इंग्लिश. तसं ह्याला आहे ना हे बघा ह्याला बेस आहे. ह्याला बेस आहे. आणि मजबूत एकदम क्वालिटी बघायला तुम्हाला हाताळायला लक्षात. हो कडक चांगली क्वालिटी. येस स्टिफ आहे. आणि हे कॅनव्हास वर जातं. तसंच कॅनव्हास मध्ये माझ्याकडे 2-3 ऑप्शन होते. आता तो ग्रीन कलर संपला. आता व्हाईट पण आहेत असे. व्हाईट वर वेगवेगळे म्हणजे असं रिटर्न गिफ्ट द्यायला आहे 300 ला. पण जर तुम्ही आपण बल्क मध्ये ऑर्डर घेतली तर डायरेक्ट 250 ला आपण देतो. अच्छा. म्हणजे 1 डझन वगैरे घेतली तर डायरेक्ट 250 ला आपण देतो. तसेच आता एक ऑफर चालू केली आहे. 300 ला 1, 1000 ला 4. ओके. हे बघा खणाच्या बॅगा. खणाच्या पण आहेत. जर तुम्हाला खणाच्या घ्यायच्या तर खणाच्या. आणि इकतच्या घ्यायच्या तर इकतच्या पण घेऊ शकता. इकत मध्ये पण आहे. हे बघा ह्या 2 आणि ह्या 2 अशा ऑप्शन आपण देऊ शकतो.
हे बघा, ह्या 2 आणि ह्या आडव्या आहेत त्याला मागे चेन आहे, ह्या उभ्या उभ्या आहेत त्याला पण मागे चेन आहे, पण अखंड कप्पा आपल्याला वापरता येतो. बरोबर, म्हणजे ऑफर मध्ये तुम्ही ह्या 2 आणि ह्या पण 2 घेऊ शकता असं. आणि हे सगळं आपल्याकडे वर्षभर सगळं अवेलेबल असतं. म्हणजे तुम्ही कधी कॉन्टॅक्ट केलात पण फक्त काय अवेलेबल आहे त्याच्यावर मी ठरवीन की आपल्याला काय पाहिजे आणि काय रिक्वायरमेंट आहे. म्हणजे बल्क ऑर्डर पण आपण घेतो. ओके. पण एक्झिबिशन आता 12 तारखेपर्यंतच आहे, उद्यापर्यंत. ते संपलं तरी तुम्ही माझ्याकडे तेच सांगते ना मी तुम्हाला, वर्षभर सगळं अवेलेबल असतं. इव्हन तोरणं पण सीझनल अशी नाही. तुम्ही आता माझ्याकडे 50 बोलत तर 50 माझ्याकडे अवेलेबल आहे. येस मस्त. तोरणं दाखवा ना ताई. एक मिनिट, हे बघा किती सुंदर तोरण आहे आणि सगळं हँडक्राफ्टेड आहे. प्रत्येक आपला वर्क केलं त्याच्यावर. मिरर ओरिजिनल. हा, ओरिजिनल मिरर वर्क आहे. ताई याची प्राइस कशी असते? ह्याची 500 रुपये. 500 रुपये. हा, आणि जर आपण डझन मध्ये किंवा घेतले तर आपण डायरेक्ट 450 ने देतो. रिटर्न गिफ्ट म्हणून जर हाऊस वॉर्मिंग आहे किंवा कोणाला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे 50-60 ला, तर ते पण आपण आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे. तसंच यावेळेला कॅन्डल्स आहेत दरवर्षीप्रमाणे वुडनचे. हे बघा, वुडनचे आहेत. हा, ही ऍक्च्युअली 300 रुपये प्राइस आहे, पण आपण दिवाळीसाठी ह्या एक्झिबिशन ब्राह्मण सभा एक्झिबिशन साठी मी गिरगावची असल्यामुळे हे 250 ला पेअर देणार आहे. 250 ला? येस, उद्यापर्यंत. वा, छान. म्हणजे दिवाळीपर्यंत. हा, हे वुडनचे आणि हे आपण रिफिल करू शकतो याच्यात. हे बघा. हो, ते तर आहे. एक झाले म्हणजे हे काय खराब होणार नाही, म्हणजे वर्षानुवर्षाची टिकणारी वस्तू आहे. बरोबर. तसंच हे 100 रुपयाचे इकतचे पाऊच आहे, डबल चेनचे. हा, हे बघ, छान. हे कार्ड वगैरे ठेवण्यासाठी मोबाईल आणि तसं डेनिमचं, जसं मी मागे बोलली डेनिमचे पाऊच. बरोबर, त्याच्यात पण व्हरायटी आपण भरपूर आहे. हे बघा, भरपूर आहे. प्रत्येक तुम्हाला बॅग वेगवेगळी दिसेल. हे बघा, सगळे वेगवेगळे रंग दिसतील. इकत मध्ये पण खूप सारे इकत मध्ये पण. हो, येस येस, इकत मध्ये तर व्हरायटी. हे बघा, कलर्स भरपूर आहेत आपल्याकडे. हे बघा ताई, तुमचं कार्ड वगैरे असेल दाखवा. हे बघा, म्हणजे ह्याच्यावर हा तुमचा माझा नंबर आहे, कधी काय कॉन्टॅक्ट करायचा तर करू शकता. तर मंडळी, ताई तुमच्या ऑर्डर्स वर्षभर घेणार आहेत आणि जे डिस्काउंट असतील, जे काय प्राइसिंग असेल, डझनच्या वरती प्रोडक्ट्स घेतल्यावर काय काय प्राइस व्हेरिएशन होईल ते ताई तुम्हाला सांगतील. धन्यवाद. थँक्यू ताई, थँक्यू. स्टॉल क्रमांक 41 ला आलेलो आहोत. इथे खूप सुंदर 2 मुली दिसत आहेत मला. आपण त्यांना विचारूया त्यांचं नाव, ब्रँडचं नाव आणि काय प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याकडे ते. नमस्कार, माझं नाव अनुश्री कदम आणि मी हँडल करते सगळ्यांचं ट्रेडिशनल व्हरायटीज. तुम्ही बघू शकता, ब्रायडल पासून आपल्याकडे जे नॉर्मल डेली वेअरला पण आपण जे वेअर करतो तशाच्या सिंगल इमिटेशनचे सगळं कलेक्शन मिळेल. नमस्कार, माझं नाव मानिनी पावले. हे सगळे इमिटेशन ज्वेलरी आहे, वेस्टर्न वेअर वरती घालू शकतो. सगळे स्टेनलेस स्टील, अँटी टार्निश वगैरे सगळे ज्वेलरी आहेत आणि अफोर्डेबल रेंज मध्ये आहे. 200 पासून स्टार्टिंग आहे. स्टार्टिंग रेंज आहे. या नेकलेसची प्राइस सांगू शकशील? या नेकलेसची प्राइस 250 आहे फक्त. ह्याची ऑनलाईन प्राइस जर बघितली ना तर ह्याची ऑनलाईन प्राइस 400 रुपीज पासून स्टार्टिंग आहे. ओके. आणि ह्याची प्राइस फक्त 250 आहे. हे डबल लेअरचं आहे ना? नाही, हे सिंगल आहे. सिंगल आहे, पण ते आपण डबल करून घालू शकतो. अच्छा, या सिंगलची 250 सांग. 250. सुंदर आहे का, नाजूकचं. हल्ली मुली खूप वापरतात. आणि एक मी वेअर पण केलंय. हो, येस, एक्झॅक्टली. मल्टी कलर मध्ये अशा टाइपचं जरा. हे ब्रेसलेट्स आहेत सगळे. हे ब्रेसलेट आहे. आणि असं हे गिफ्ट हॅम्पर मधून म्हणून पण देतो. बर्थडे कस्टमाइज करून बर्थडे गिफ्ट वगैरे द्यायचं असेल त्याच्यात काय काय असेल जे तुम्हाला हवं ते. रिंग येईल, इयरिंग्स येतील. इथे तुम्ही अजून 2 पेअर रिंग्स ऍड करू शकता. नेक पीस, ब्रेसलेट काही येईल. आणि हे पूर्ण एक बॉक्स आहे. एक असा पण बॉक्स येतो, एक असा. म्हणजे साइजेस वरती डिपेंड आहे. हा, मग गिफ्टिंग साठी. हा, बरोबर. आणि हे ह्यांची काय प्राइस असेल? ह्याची प्राइस आहे 150. 150. हे खूप सुंदर सुंदर शेप्स आहेत. आणि हे काय त्याचं कोटिंग कुठचं यूज? स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील वरती आहे. ओके. हे पण गिफ्ट वगैरे देऊ शकतो कस्टमाइज करून. करेक्ट. छानसा नेकलेस आहे. त्याची कोटिंग वगैरे काळं नाही ना? पण नाही, अँटी टार्निश आहे. हे इयरिंग्स आहेत. ओके. आणि हे कडे आहेत. छान कडे आहेत.
व्हरायटी खूप आहे. डिझाईन वेगवेगळी आहे. हा पण एक सुंदर आहे. हा एक जरा घालून दाखवशील? वन पीस वर वगैरे घालू शकतात. वन पीस आणि हे पण एक घातले हातामध्ये, मस्तच वाटतंय. हे पण आपण भाऊबीजेला भावाने गिफ्ट केलं, गिफ्ट देऊ शकतो. इव्हन एक असा आपल्याकडे युनिक पीस आलेला आहे जो आहे स्नेक वॉच. स्नेक वॉच हा खूप ट्रेंडिंग आहे. येस. आणि कुठे अवेलेबल नाहीये, कुठेच नाही अवेलेबल. मी स्वतः खूप हे करून घेतलंय. आम्ही खूप शोधून असा तो ऑर्डर करून मागवले. जर कोणाला बुकिंग हवे असेल तर आपल्या ब्रँडचं नाव आहे ग्लॅम हॅवन, तर तुम्ही तिथून ऑनलाईनही परचेस करू शकता. तुम्हाला इंस्टाग्राम हँडल इकडे खाली दिलेला आहे, त्यावरनं डायरेक्ट ऑर्डर घेतली जाईल. प्री ऑर्डर तुम्ही जर केलात तर आपण डिलिव्हरी ही तुमच्या टाइम मध्ये देऊ शकतो. ओके. आणि कार्ड, कॉन्टॅक्ट नंबर हो आहे. प्राइस काय त्याची 1200 आहे, पण आपण इकडे त्याला 1000 ला देतो. हे कार्ड आहे ह्यांचं 450 वाला आहे. आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सगळे वेस्टर्न वेअरची जी ज्वेलरी आहे त्यांची प्राइसिंग तुम्ही घेऊ शकता. स्टेनलेस स्टील आहे, अँटी टार्निश. तुम्ही जरी डेली वेअर केलं तरी त्याचा कलर वगैरे काही जाणार नाही. हे 150 ला येईल. हे इनविजिबल ते चेन्स. येस, हे इनविजिबल आल्यात नवीन. त्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटीज मिळतील. ही अशी आहे लोटस वाली, एक जी आहे ती मी वेअर केलेली आहे लोटस मध्ये, जे खूप ट्रेंडिंग आहे लोटस. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे अजून युनिक पण आहे, मंगळसूत्रामध्ये पण मिळतील. आपण हे सगळे असे लावून ठेवलेत लाईन नुसार. वा, सुंदर आहे. आणि प्राइसिंग काय असेल? 150 पासून स्टार्टिंग आहे. आपल्या ह्यामध्ये अर्धा म्हणजे हे हँडमेड आहे टोटली. ओके. इनविजिबल हे सगळे हँडमेड केलेले आहेत. इव्हन असे इयर कप आहेत, हे हँडमेड क्रिएशन मध्ये ब्राईड साठी हे खूप सुंदर आहे. एक इयर कप जे आहे ते मी वेअर केलेलं आहे, ते पण मी एकदा वेअर करून दाखवते. हे खूप इझिली वेअर होतं. हे फक्त असं टकिन करायचं मागे आणि प्रेस करायचं, त्याचा लुक खूप सुंदर येतो. सुंदर लुक. जर करवली आहे किंवा तुमच्या घरी वेडिंग आहे किंवा इकडे जर तुम्हाला अजून दुसरं कानातलं घालायचं तुम्ही तेही घालू शकता. हे मागून येतं. तिथे घालून तुम्ही मागे साखळ्या जरी अटॅच केला तर ते जसं तुम्ही कस्टमाइज कराल त्याचा लुक तसा तसा चेंज होत जातो. बरोबर. तर अशा सगळ्या आपल्याकडे गोष्टी आहेत. हे 300 वाला आहे विथ इयरिंग्स येत आहे. त्यानंतर आपल्याकडे हा खोप्याला जो घालतो आपण तो चंद्र असा सुंदर आहे, तर त्याच्यामध्ये पण आपल्याकडे व्हरायटीज येतात. त्यानंतर जे करवली आहेत किंवा ब्राईड्स आहेत ज्या ट्रेंडिंग आता अपकमिंग सीझन साठी, आपल्याकडे हेही आहे. कान बोलतो आपण ह्याला, जे आपण वेअर करू शकतो. ह्याच्या मागे आपण साखळा घालूनही वेअर करतो. याची काय प्राइस असेल? हे 450 आहे. बाहेर अजून कॉस्टली आहेत. आपण आता इथे 450 ला पण सेल करतो दिवाळी सेल मध्ये. त्यानंतर आपल्याकडे हे हँडमेड मध्ये हा एक पीस आहे, सिंगल उरला. याच्यामध्ये काल माझ्याकडे 4-5 होते, ते सगळे सेल झालेले आहेत. सुंदर आहे. मोत्यांचा प्रॉपर मोती आहेत विणलेले हँडमेड. तर मंडळी आता लग्न कार्य येणार आहे, तर त्याच्यासाठी नवरीसाठी असो किंवा नवरीच्या करवलीसाठी असो हे छान छान इयर कप्स, इयरिंग्स आहेत. त्यानंतर आपल्याकडे नथही आहेत जे 100 रुपीज पासून स्टार्टिंग आहेत. नथ, बुगडी, जे आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन वेअर ज्वेलरीज आहेत ना, आपल्याकडे मोस्टली सगळ्या माशाची डिझाईन आहे. त्याही आपल्याकडे 100 पासून स्टार्टिंग आहे. या स्टॉलला तुम्ही पाहू शकता एक सुंदरशी नथ, आई लिहिलेलं आहे, नथ आहे ही. आणि ही पण एक आहे जिथे अहो लिहिलेलं आहे. मे बी तुम्हाला कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नसेल, पण इथे अहो लिहिलेलं आहे. नाजूक अशी नथ आहे. अशा तुम्हाला जे पाहिजे तसं तुम्ही कस्टमाइजच्या ऑर्डर सुद्धा देऊ शकता. आता वेडिंग मध्ये असं होतं की बऱ्याचदा त्यांना आपल्या नवऱ्याच्या नावाची नथ हवी असते, तर आपण तेही कस्टमाइज करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे पुडी टाईप बुगडी ज्या आहेत त्याही 100 पासून स्टार्टिंग रेंज आहे. त्यामध्ये 100-150 मध्ये तुम्हाला छान असे झुमके येतील. झुमके. त्यानंतर आपल्याकडे आहे असे हँडमेड केलेले
मंगळसूत्र जे तुम्ही डेली घातलं तरी त्याचं कलर पॉलिशिंग जाणार नाही. फॅन्सी वेअर नऊवारी काळी नाही पडणार. नाही, म्हणजे पाण्यात वापरलं तरीही नाही काळा पडत. ओके. आणि काय प्राइसिंग असेल याची? याचं 250 आहे. 250 कम्प्लिटली हँडमेड आहे ते. वा, सुंदर सुंदर असे डिझाईन्स आहेत. मग आपण तुमच्या घरी जर लग्न वगैरे असेल तर तुम्ही हे पण आपण कस्टमाइज करून, सेट्स पण मिळतात कस्टमाइज करून आपल्याकडे. त्यानंतर हे पण हँडमेड असं क्रिएशन आहे. चंद्रहार याला म्हटलं जातं. ह्याच्यामध्येही आपल्याकडे व्हरायटीज हा आहेत. एक नेकलेस खूप मला युनिक दिसतोय डिझाईन ह्याची. याच्याबद्दल काय सांगू शकतेस? हे पण हँडमेड असं क्रिएशन आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला छोटं हवंय की म्हणजे 2 लेयर्स हव्यात अजून, तर तुम्ही लेअरिंग्स वगैरे तुमच्या अकॉर्डिंगही ऍड करू शकता ह्याच्यामध्ये. हे जे आहे आपल्याकडे अँटी टार्निश डायमंड जे रिसेप्शनला घालतात किंवा सायडर्स घालतात मोस्टली वेडिंग मध्ये, आपल्याकडे तेही मिळेल. तेही मिळतं. येस. ओके. वन स्टॉप वेडिंग कलेक्शन जरी म्हटलं तरी चालेल. आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, ट्रेडिशनल पासून ते नॉर्मल पर्यंत. हेही एक हँडमेड आहे हा पीस. वा, सुंदर आहे हा, छानच. त्यानंतर चाफामध्ये आपल्याकडे एक आहे, याला चाफा असं म्हटलं जातं. वा, काय प्राइस असेल याची? हे आता आपल्याला सेल मध्ये 450 ला मिळेल. 450 आपलं सेलिंग प्राइस आहे त्याचं. ओके. येस. आणि हे जे असे आहेत साऊथ इंडियन टाईप जे आता खूप ट्रेंडिंग आहे, करवली वगैरे घालतात, ते आपल्याकडे 300 पासून स्टार्टिंग आहे. 399 त्याची स्टार्टिंग रेंज आहे. ओके, सुंदर. त्यानंतर हे हँडमेड असं मोत्याचं प्रॉपर जर तुम्हाला मोती हवं असेल तर विथ इयरिंग्स येणार. हे पण हँडमेड आहे. हँडमेड आहे. आणि या पर्ल्सची कोटिंग पण अजिबात जाणार नाही. ओके. काय सेटची प्राइस असेल? तो सेट 300 ला आहे. 300. ओके. आणि तुझ्या ब्रँडचं नाव? अनुरा क्रिएशन. अनुरा क्रिएशन म्हणून आहे. तुझं काय इन्स्टा आयडी? इन्स्टा आयडी आहे अनुरा, मी शेअर करते. ह्याच्यामध्ये दिसतंय का? चेक करता. हा यांचा इंस्टाग्राम आयडी आहे. तर तुम्ही यांचे लेटेस्ट कलेक्शन जे येत आहे ते तुम्ही या आयडी वरती पाहू शकता आणि ऑर्डर साठी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, DM करू शकता. अच्छा, छान कलेक्शन आहे स्टॉल वरती तुझं. थँक्यू. चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.